कशी कमी होणार रे एवढं काय सांगतोय भाई. सकाळी सकाळी झालाय एक कांड, तो म्हणजे असा की आपलं नेटच नाही चालत आहे. सो जो लास्टचा ब्लॉग आहे तो मे बी तुम्हाला लेट आला असेल, कारण नेट नाही चालत आहे आपला. आणि आता किती वाजलेत माहिती आहे का, ऑलमोस्ट टाइम होत आला आपला ब्लॉग अपलोड करायचा. 9:15 झालेत. 9:45ला आपला लाईव्ह जातो ब्लॉग. सो अजून अपलोडच नाही झाला तर लाईव्ह कुठून जाणार. सगळं रेडी आहे, फक्त नेटचा प्रॉब्लेम आहे. सो थोडाफार लेट तुम्हाला दिसला असेल तो कालचा ब्लॉग. बट एनिवेज, हे युट्यूब फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये. इफ यू गाईज वॉन्ट टू सी द टकला, डू सबस्क्राईब. जर लास्ट ब्लॉग नसेल बघितला तर तुम्हाला मी काय बोललो त्याचं काहीच लिंक लागणार नाही. सो लास्ट ब्लॉग जाऊन एकदा बघा. तोपर्यंत मी आता बाकीचं सांगू करतो. बाय द वे, हा पसारा बघा. तर हे 2-4 दिवस हे असंच चालणार आहे. आजच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दिसेल, आज तो पॅनलिंग करेल बहुतेक. सो ते दाखवतो तुम्हाला, आणि बाकी जे होईल ते दिसेल. आणि मी तुम्हाला नीट नाही दाखवलं ही फ्रेमिंग वगैरे, तर आता नीट दाखवतोय बघा. ही अशी पूर्ण फ्रेमिंग केली आहे. अजून इथं मध्ये मध्ये ना सपोर्ट्स द्यायचे, जसे हे दिलेत ना उभे उभे, तसे इथे मध्ये द्यायचे राहिलेले आहेत. तो काल आला आणि फक्त एवढंच काम करून गेला. मग त्यानंतर आम्ही वायरिंग वगैरे कंप्लीट करून घेतली. सगळ्या वायरी या बोर्डमध्ये आल्या बघा ह्या. आता जेव्हा हे पॅनलिंग कंप्लीट होईल, आपण लाईट वगैरे बसवू ना, त्यानंतर मग हे सगळं कनेक्शन या बोर्डमध्ये जाईल. बाय द वे, तुम्हाला सांगतो मी लाईट्स कसे केलेत. इथं फॅन, हे 2 वॉर्म व्हाईट लावलेत आणि बाकीचे 5 व्हाईट लाईट्स आहेत. म्हणजे पूर्णपणे हॉल एकदम लिटअप होईल आणि व्लॉग फ्रेंडली होईल. आज सकाळी सकाळीच हे सगळं चालू होणार होतं पॅनलिंगचं काम, पण आता किती वाजलेत माहिती आहे काय बघा. आता वाजलेत 11:54 झालेत आणि अजून त्याचा पत्ता नाही. ॲक्च्युली झालंय असं की आपण जे पॅनल्स चॉईस केले होते तर ते ऑर्डर करून आले होते, पण जो मालक होता, म्हणजे ज्याला माहिती होतं की आपण ऑर्डर दिलेली आहे, तर तो नव्हता जागेवरती. सो दुसरा माणूस होता वर्कर, तर त्यांनी ते पॅनल्स देऊन टाकले. सो आता आम्ही गेलो होतो, सगळे चॉईस वगैरे दुसरे केले आणि आता ऑर्डर दिली आहे. तर ते येईल, मला वाटतं 1 वाजेपर्यंत येईल. मग त्यानंतर तो येऊन हे काम सुरू करेन. अजून त्याला मध्ये मध्ये सपोर्ट टाकायचे आहेत. सो त्यानंतर मग पॅनलिंग होईल. सो मे बी आज अर्ध काम तरी ॲटलिस्ट व्हायला पाहिजे असं मी विचार करतोय. बट झालं तर पूर्ण पण होईल. .35 आणि आत्ता कुठं काम चालू झालंय. पॅनल्स लागलेत, आता बाकीचे पण लागतील. अरे ढेर बघ, ढेर किती वाढत चालली आहे. ढेर का कम करणे का जरूरत टेन्शन नुसतं बाहेरचं खाते. कशी कमी होणार रे ढेर. काळा पडलाय बघ कसला. काम कर पहिलं. हा ओके एकदम. ते ग्रुपचं हे कर ना, थोडं असं फिरव. हा ओके. हो हॅलो. हा आता ठीक, परफेक्ट आहे. हा परफेक्ट. हा मार्किंग्स के दिल में झाल्या. 3 लाईट तर लावून झाल्यात, 4थी लाईट चालू आहे तिकडे, एक 5वी. भाई आप फेमस हो गए, मान कर भाई आप फेमस हो गए. आप रोज भी हो गए, आप आए नहीं शाम को काम करने को उस दिन. आप क्या है, लाजतंय तर लाजतंय. एवढं काय लाजतंय भाई. फेमस हो गए भाई, बहुत जल्दी निकल ब्लॉग मार क्या. हा मँगो मँगो ए मँगो. असली शांत बसलेत बघा दोघं, जिब्बात आवाज नाही दोघांचा. नाहीतर बाहेरून आवाज दिला म्हटलं की चालू आहे. बाय द वे, सिलिंगचं काम अजून पण चालू आहे. आता किती वाजलेत आता तुम्हाला कसं सांगू. हा हे बघा किती वाजलेत बघा, 7:45 झालेत ऑलमोस्ट. अजून पण चालू आहे. थोडंसंच राहिलंय, जो देवाऱ्याच्या समोरचा जो पट्टा आहे ना तेवढंच राहिलंय फक्त. बाकी सगळं झालंय ऑलमोस्ट. आता मी तुम्हाला आहे ना सगळं झाल्यावरच दाखवतो, म्हणजे तुम्हाला मजा येईल बघायला. असं थोडं थोडं दाखवत राहिलं तर मजा नाही येणार. आणि तुम्हाला माहिती का मँगोडनी मी काम केले आणि आता दादा करतोय. म्हणजे ते पॅनल लावता लावताच आम्ही काय केलं की लाईट पण सगळं त्याच्या संगतीच बसवत गेलो. सो बरं झालं की त्या 4 लाईट्स तर लागून गेल्या. आता एकच लाईट राहिली आहे जिथले पॅनल्स लावायचे राहिलेत, बस बाकी सगळं झालं ऑलमोस्ट. काय करताय तुम्ही, काय करताय. हॅलो बोल. हॅलो
मंगुडोली आमना काहीतरी लागले. हा ए मंग्या ए मंग्या ए मंग्या ए मंग्या. कसं चावायला येते बघ. चावायला येते कसं चावायला येते. या या मारू का तुला मारू मारू. एवढे का शांत बसलेत तुम्ही लोक आज. एवढे का शांत बसलेत मला ते सांग. ते सांग मला. वाय आर यू गाईज सो मच शांत. काय बघते रे. टिशुम 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 ना तोंड बघ त्याचं तोंड. आता मी मदत व्हायचं म्हटलं होतं त्यांचा. चुप म्हणा चुप. मँगो काय केलं काय केलं. मारलं तुला मारलं 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 का. ए तुला मारलं का मारलं का. कसं पळतंय इकडे तिकडे. नको रे. बाय बाय पंजानी कर. बाय बाय. हातानी कर. बाय 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 कर. बाय 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 कर डॉली कर. बाय बाय. कर कर हाताने कर. हाताने कर. हाताने कर. डॉली छानी. तर आता वाजले 10 अँड इट इज टाइम टू गो फॉर वॉक. रुद्र अजून आला नाही, त्याला फोन करतो, बघतो तो येतोय का नाही. तर वॉक वगैरे करून आलो आम्ही आणि त्यानंतर थोडंफार काम होतं तेच करत होतो. आत्ता 12:30 वाजलेत. अजून पण पप्पा थोडंफार काम करतात ते. सो मे बी उद्या कम्प्लीट होईल दुपारनंतर पूर्ण सिलिंगचं काम. सो त्यानंतर मग मी तुम्हाला ती प्रॉपर दाखवेल की कसं काय केलेलं आहे ते. आणि बाय द वे वॉकिंगला आला होता रुद्र आणि आता वर्कआउट आपलं नाही होते कारण सकाळी उठणंच होत नाही रात्री. आता बघा 12:30 वाजता मी एंड शूट करतो, त्यानंतर मला एडिट करायचं आहे. सो ते 2-4 दिवस फक्त जरा ॲडजस्ट करावं लागेल. त्यानंतर मग वर्कआउट सकाळचा आपला परत चालू होईल. पण वॉकिंग आता रेग्युलर चालू राहील मोस्टली. रात्रीच्या वेळेस काय असेल ना तर मग काय प्रॉब्लेम नाही. जर बाहेर कुठे गेलो तरच फक्त 20 होतं, नाहीतर मग ते रेग्युलर होतं. बाय द वे हाताची बघा काय हालत झाली आहे. हे आता तुम्हाला दिसतंय का नाही काय माहीत नाही. हे फेविक्विकनी झालं आहे सगळं. फेविक्विक अख्खी बोटांना चिटकली आहे. कसं आहे ना, कोणतं पण काम असेल ना घरामध्ये ते त्याला आमचा हात लागतोच लागतो. आज जे काय झालं ते मी तुम्हाला दाखवलंय. सिलिंगचं काम पण कुठपर्यंत आलंय ते पण मी तुम्हाला दाखवलंय. मँगो डॉली संग मस्ती केली आहे. जे काय होते ते तुम्हाला दाखवतोय. असं तर नाही की ॲक्च्युली लाईफ एकदम इंटरेस्टिंग आहे, बाहेर फिरतोय वगैरे. जे काय आहे ते तुम्हाला दाखवतोय आणि रॉ कंटेंट तुम्हाला बघायला मिळतंय. आणि बघूयात अजून पुढे पुढे जरा बोलायला पण लागेल मी अजून. आता कसं स्टार्टिंग आहे ना त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. तर आय होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. छोटासा ब्लॉग आहे बट आवडला असेल. जर तुम्ही नवीन आज चॅनलवरती तर जाऊन मागचे ब्लॉग्स बघा, म्हणजे तुम्हाला कळेल आपण काय कंटेंट कसलं कंटेंट पोस्ट करतो वगैरे वगैरे. तर भेटूया तुझ्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी काय कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट. सायनिंग ऑफ बाय.